नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाच्या उकडीचे मोदक अगदी डिटेल रेसिपी पाहणार आहोत. पीठ मळण्यापासून पारी करण्यापर्यंत, सारण करेपर्यंत संपूर्ण रेसिपी आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पहिल्यांदा तर आपण मोदकाचे सारण बनवायचे आहे. त्यासाठी 2 वाटी ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे. 2 वाटी ओलं खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे किसून, जायफळ घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे. आता आपण सारण बनवूया. गॅसवर कढई ठेवायची आहे. शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे. तूप छान तापलं की त्यामध्ये 2 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. 1 वाटी गूळ घालायचा आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. तुपावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गूळ आणि ओलं खोबरं व्यवस्थित असं मिक्स होईल. हे बघा 2-3 मिनिटं छान असं परतून घेऊयात आपण. मस्त असं आपलं हे गूळ आणि खोबरं मिक्स झालेलं आहे. मोदकाचे सारण करताना शक्यतो गूळ खिसून घ्यायचा, म्हणजे तो पटकन असा विरघळला जातो. आता 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिटं वाफ आणायची आहे, जेणेकरून आपला गूळ आहे तो व्यवस्थित असा विरघळला जाईल. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं वाफ आलेली आहे. आता पाहूयात आपण आपला गूळ विरघळलेला आहे की नाही. मस्त असा आपला गूळ विरघळलेला आहे. हे बघा. आता फक्त 1 मिनिटभर आपण छान असं परतून घेऊया, म्हणजे आपलं गूळ आणि खोबरं छान असं एकजीव होईल. आपलं सारण मस्तपैकी तयार होईल. 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे. अगदी पटकन होतं हे सारण, पण चवीला इतकं भन्नाट लागतं म्हणून सांगते. कधी तुम्ही ओलं खोबरं वापरून सारण केलं नसेल तर नक्की ट्राय करा. हे बघा मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. छानच. तुम्ही पाहू शकता किती छान असं अगदी सुटसुटीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये जायफळ पूड घालूया. इथे मी जायफळ खिसून घेतलेलं आहे. तुम्ही जर जायफळ घालत नसाल तर विलायची पावडर घातली तरी चालेल. आणि इथे मी भाजलेली खसखस घालते. खसखस घातली की मोदक खाताना दाताखाली खसखस येते आणि खूप छान चव लागते. त्यामुळं खसखस आवर्जून घाला. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी सुटसुटीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता तांदळाच्या उकडीच्या मोदकासाठी आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे. आता आपण हे सारण बाजूला ठेवूयात आणि तांदळाच्या मोदकासाठी उकड कशी काढायची ते पाहूयात. त्यासाठी समप्रमाणात पाणी आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढं तिथे पीठ घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूयात. आता कढईमध्ये आपण इथे 2 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे. तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. थोडंसं अगदी पुढे मागे होऊ शकतं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पाण्यामध्ये आणि छान अशी उकळी आणून द्यायची आहे पाण्याला. हे बघा 5 मिनिटानंतर छान अशी उकळी आलेली आहे. आता जे पीठ आहे तांदळाचं ते घालायचं आहे. थोडं थोडं करत आपण घालायचं आहे. आणि जे उलटणं असतं त्याच्या मागच्या साईडनी हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपलं पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. हे बघा मीडियम गॅस केलेला आहे आणि अशा प्रकारे छान असं पीठ मी मिक्स करून घेते. अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मिक्स केलं आणि उकळ काढली तर अजिबात गाठी होणार नाहीत, गुठळ्या होणार नाहीत. हे बघा मस्त असं आपलं पीठ आपण हटून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. हे बघा सारखं असं सगळ्या बाजूनी मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपली उकळ व्यवस्थित अशी मिक्स होईल. तुम्ही पाहू शकता अगदी योग्य प्रमाण आहे. आता संपूर्ण असं पीठ आपल्या व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्या आपण जी ही उकड मिक्स करून घेतलेली आहे त्याला आपण एक 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे, जेणेकरून आपली उकड छान अशी शिजेल. 2-3 मिनिटानंतर आपण पाहूयात. हे बघा मस्त अशी वाफ आलेली आहे, दणकून अशी वाफ आलेली आहे. आता हे जी उकड आहे ती आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊयात. हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली उकड शिजलेली आहेत, म्हणजे आपले मोदकही खूप छान होतात. हे बघा आता आपण परातीमध्ये काढून घेऊयात. हे बघा सारखी अशी ही जी उकड आहे ती आपण परातीमध्ये काढून घेऊयात. व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे, कारण ती खूप गरम आहे. थोडीशी हाताला सोसेल इतपत थंड झाली की आपण पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायची आहे. हे बघा
अशा पद्धतीने. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालायची आहे ही उकड आणि सारखी अशी मळून घ्यायची आहे. त्याने काय होईल, हाताला चटका लागत नाही. आता मला सवय आहे म्हणून मी पाण्याचा हात घेऊन सारखी अशी उकड आहे ती मळून घेणार आहे. तुम्ही ही जी उकड आहे ती जितकी छान मळाल तेवढे मोदक खूप छान होतात, सॉफ्ट होतात. हे बघा तुम्ही पाहू शकता, सारखी अशी मी ही उकड मळून घेते. मस्त अशी मऊसर अगदी लोण्यासारखी उकड मळून घ्यायची आहे. मस्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मऊसर अशी उकड तयार झालेली आहे. आणखीन थोडा वेळ मळून घेऊया, म्हणजे आपलं जे हे पीठ आहे छान अगदी लोण्यासारखं मऊसर असं होईल. तुम्ही पाहू शकता मस्त अगदी लोण्यासारखं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, अगदी सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा, आता आपण हे लगेचच मोदक करायला घ्यायचं आहे. तुम्हाला जर वेळ लागणार असेल तर ओला कपडा ठेवून बाजूला ठेवायचं आहे पीठ, जेणेकरून पीठ सुकणार नाही. त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी. हे बघा, आणि आता हाताने पारी कशी बनवायची ती मी पारंपरिक पद्धत तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, अशा प्रकारे तेलाचा बोट घेऊन सारखा असा वाटीचा छोटा आकार द्यायचा आहे आणि नंतर ती वाटी साईडची बोटं आणि अंगठा ह्यांच्या मदतीने मोठी करायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी गोल खोलगट अशी वाटी तयार होते, पारी तयार होते. त्यामुळे आपले मोदक अगदी छान पातळ असे मोदक तयार होतात. हे बघा, अशा प्रकारे सारखी अशी वाटी गोल गोल फिरवत मोठी करायची आहे. अगदी जितकी पाहिजे तेवढी पातळ अशी ही पारी तयार होते. आणि ज्यांना हाताने पारी करता येत नाही त्यांनी कसं बनवायचं ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हे बघा, तुम्ही पाहू शकता अगदी खोलगट अशी पारी पातळ अशी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपण भरपूर असं सारण भरायचं आहे. हे बघा, आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपण अशा प्रकारे मोदकाला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, चिमटीत पकडून सारख्या अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. बघा, अगदी पटपट अशा पाकळ्या तयार होत आहेत आपल्या. सारख्या अशा पाकळ्या पाडून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली उकड छान झाली आहे. त्यामुळं आपलं हे जे मोदकाचं जे पीठ आहे ते खूप सॉफ्ट झालेलं आहे. त्यामुळं आपल्या पाकळ्या अगदी सहज पडत आहेत. आता पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अंगठा आणि मधलं बोट यांनी असा सारखा गोल गोल फिरवत मोदक बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि वर जे जास्तीचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे आपण. बघा, अगदी सहजरित्या आपण छान असा मोदक बनवलेला आहे. जास्तीचं पीठ आहे ते आता काढून घेऊया. मस्त असं तुम्ही पाहू शकता सुंदर अगदी देखणा असा मोदक तयार झालेला आहे. मस्तच. आता दुसऱ्या पद्धतीने मोदक कसा बनवायचा ते सुद्धा मी सांगणार आहे. आता आपण दुसरी पद्धत पाहूयात. बघा, तुम्ही पाहू शकता सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. मस्तच. आता आपण दुसरी पद्धत पाहूयात. मोदकाची पारी सोप्या पद्धतीने कशी बनवायची. प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. एकदाच लावायचं, पुन्हा लावायची गरज नाही. वरून पुन्हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि लाटण्याने आपण सारखी अशी पारी लाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण पारी लाटली तर अजिबात पीठ लागत नाही. आपलं जे पोलपाट किंवा लाटणं आहे त्याला अजिबात पीठ चिटकत नाही, पारी चिटकत नाही. अगदी पातळ अशी पारी तयार होते आणि अगदी पटपट होतात हा हे मोदक. मस्त अशी आपली पातळ पारी तयार होते. हे बघा, किती पातळ अशी पारी तयार झाली. आणि अगदी नवशिके असतील ते सुद्धा सहजरित्या तांदळाचे मोदक करू शकतील. इतकी सोपी पद्धत आहे. आता आपण पाहूयात पातळ अशी पारी कशी झाली आहे ती. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती पातळ अशी पारी तयार झाली. त्यामुळे आपले मोदक खायला खूप छान लागतात. आता आपण सारण भरूयात आणि मगाशी जशा पाकळ्या बनवल्यात तशा पाकळ्या बनवून सुंदर असा मोदक करूया. पाण्याचा हात घ्यायचा आहे आपण. हे बघा, अशा पद्धतीने सारख्या अशा पाकळ्या करून घ्यायच्यात. हे बघा, अगदी सहज अशा पाकळ्या आपल्या तयार होत आहेत. अजिबात पीठ हाताला चिटकत नाही आहे. सुंदर अशा पाकळ्या पडत आहेत. सारख्या अशा पाकळ्या पाडून घ्यायच्यात. तुम्ही जर पहिल्यांदा मोदक करत असाल तर पहिल्यांदा थोड्या कमी पाकळ्या होतील, पण जसं जसं तुम्ही मोदक करत जाल किंवा प्रॅक्टिस महत्त्वाची आहे,
जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तशी तशा तुमच्या पाकळ्यासुद्धा वाढतील. हे बघा, आता पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अंगठा आणि मधलं बोट यांच्या मदतीने हा मोदक असा बंद करून घ्यायचा आहे. गोल गोल फिरवत सारखा असा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि वर जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. मस्त असा छान सुरेख असा आपला मोदक पटकन असा तयार झालेला आहे. हे बघा, किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. मस्तच. आता सारखे असे सगळे मोदक मी तयार करून घेते आणि छान असं केसर लावून वाफवून घेणार आहे. हे बघा, मस्तच असा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. आता बाकीचे मोदक करून घेऊयात. हे बघा, सारखे असे मोदक तयार केलेत. एक करंजीसुद्धा केली आणि 15 मिनटं वाफवून घेणार आहे मी. हे बघा, केसर लावून 15 मिनटं छान वाफवून घेतलेले आहेत. सुंदर असे तांदळाचे मोदक तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.